नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, नर्मदा नदी भारतामधील ज्या मोठ्या 5 नद्या आहेत त्यापैकी नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी हिचा उगम मध्य प्रदेशमधील जिल्हा अनूपपूर आणि अमरकंटक या ठिकाणाहून तेथील पठारापासून म्हणजे मध्य प्रदेशमध्ये असलेल्या अमरकंटक या पठारापासून या नर्मदा नदीचा उगम झालेला आहे आणि ती नदी महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे नर्मदा नदी ही मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यामधून तिचा प्रवास झालेला आहे आणि एक मोठी नदी म्हणून संपूर्ण भारताला सुपरिचित आहे. आणि नर्मदा नदी आणि या नर्मदा नदीवर बांधलेला डॅम म्हणजे त्या डॅमचं नाव आहे सरदार सरोवर. तर त्यामुळे या सरदार सरोवरामुळे या नर्मदा नदीवर गुजरातमध्ये बांधलेल्या डॅममुळे हे नदी संपूर्ण जगभर प्रसिद्ध झालेले आहे. कारण की भारतीय देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळाने विशेषतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक विकसित भारत करण्यासाठी आणि प्रगतशील भारत करण्यासाठी विकास धंदे आणि शेतीला पाणी पुरवठा आणि शेतीमध्ये विकास आणि स्वयंपूर्ण अन्नधान्य करण्यासाठी मोठ्या नद्यांच्या वर मोठे बंधारे बांधायचे आणि त्या माध्यमातून भारताचा विकास करायचा. म्हणजे मोठे बंधारे बांधून त्या ठिकाणी दूरवरच्या प्रदेशामध्ये सिंचनासाठी पाणी पोहोचवायचं म्हणजे शेतीला पाणी मिळेल आणि अन्नधान्य वाढेल आणि विशेषतः वीज निर्मिती करणे. कारण वीज निर्माण झाली तर विकासाला गती येते आणि म्हणून वीज निर्मितीसाठी अशा मोठ्या बंधाऱ्यांची गरज आहे. तेव्हा आपल्याला या ठिकाणी अनेक जे भारतामधील मोठे बंधारे आहेत त्याचे भाकरा नांगल धरण. तर भाकरा नांगल धरण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाकरा नांगल धरणाची योजना पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारची माहिती आपल्याला मी सांगतो आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला या नर्मदा नदीवर बांधलेला सरदार सरोवर या संदर्भामध्ये जे प्रचंड मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत. बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे भारत देशामध्ये एक मी म्हटल्याप्रमाणे पंडित नेहरूंचं एक विकासाचं आणि उद्योगधंदे भारतामध्ये वाढले पाहिजेत त्यासाठी असणारा प्रयत्न आणि त्याचबरोबर एक पर्यावरणवादी म्हणजे येथील असलेल्या निसर्ग संपत्तीचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि विकास झाला पाहिजे आणि पर्यावरणवाद आणि माणसं विस्थापित होता कामा नयेत, खेडेपाडी विस्थापित होता कामा नयेत आणि विस्थापित झाले तर त्यांची योग्य अशी त्याची सोय केली पाहिजे. अशा पद्धतीचा एक दुसरा वर्ग होता का जो पर्यावरणवादी होता, तो मानवतावादी होता आणि तो एक निसर्गप्रेमी वर्ग होता. अशा लोकांनी अशा मोठ्या प्रकल्पांना विरोध केला. विशेषतः म्हणजे या नर्मदा आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्यावेळेला या धरणाची उंची 163 मीटर आहे आणि लांबी 3900 फूट म्हणजे आणि सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 4 एप्रिल 1961 सालामध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. म्हणजे 61 सालामध्ये पंडित नेहरूच्या हस्ते या सरदार डॅम म्हणजे नर्मदा नदीवर धरण बांधून त्याची सुरुवात म्हणजे प्रकल्पाची सुरुवात 1961 साली झालेली आहे. आणि सरदार डॅम म्हणजे वल्लभभाई पटेल हे वल्लभभाई पटेल साहेब हे जे मोठे सिनियर काँग्रेसचे नेते आणि नेहरू सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री त्यांच्या नावावरून या सरदार सरोवर असं नाव दिलं असावं असं मला वाटतं. तेव्हा
अशा पद्धतीने हे आंदोलन, हे जे डॅम सुरू झाला, हादोद तलाव सुरू झाला आणि याची उंची वाढत जशी गेली तसं तसं त्या भागातील असणाऱ्या नर्मदा खोऱ्यातील जे गावं आहेत आणि तेथील जे भूमिपुत्र आहेत, विशेषतः आदिवासी पट्टा आहे, त्या लोकांनी मग विरोध केला, कारण त्यांची गावं त्या पाण्यामध्ये डुबणार होती आणि गावाची गावं पाण्याखाली जाणार होती. म्हणून त्या स्थानिक लोकांनी या मोठ्या प्रकल्पाला विरोध केला की आम्ही पिढ्यानपिढ्या या गावामध्ये राहतो आणि ही गावच पाण्यामध्ये डुबतील आणि मग इथे असणारी नैसर्गिक संपदा, येथील असलेले जीवनस्पती, येथील असलेले झाडं झुडपं हे सगळे नाहीसे होतील. आणि म्हणून त्या स्थानिक लोकांनी, स्थानिक भूमिपुत्रांनी, तेथील आदिवासींनी या मोठ्या प्रकल्पावर विरोध केला, कारण की त्यांचं म्हणणं होतं की या डॅमची उंची वाढवू नका. जशी जशी डॅमची उंची वाढत जाईल तसं तसं पाणी पाठीमागे जाऊन गावं डुबतील. आणि अशाच पद्धतीने सरकारने अट्टाहासाने या डॅमची उंची वाढवून दिली आणि स्थानिक पातळीवर तेथील नेत्यांनी याला विरोध केला. कोर्टामध्ये गेले, सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यावर काही काळामध्ये बंदी देखील आली होती, परंतु सरकारने त्या डॅमची उंची वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहिले. आणि मग खऱ्या अर्थाने 1980 सालापासून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. आणि नंतर मग जसा जसा पर्यावरणवाद्यांचा आणि स्थानिक गाववाल्यांचा विरोध होत गेला तसं तसं एक आंदोलन उभं राहिलं. आणि आंदोलनाचं मग नेतृत्व मेधा पाटकर या समाजसेवी आक्रमक म्हणजे गांधीवादी नेते आहेत, आक्रमक म्हणू शकत नाही परंतु गांधीवादी नेते आहेत मेधा पाटकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली त्या आंदोलनाला सुरुवात झाली. आणि त्या आंदोलनाला खरं म्हणजे बाबा आमटे, ऋषितुल्य एक बाबा आमटे, ज्यांनी कुष्ठरोग्याची सेवा केली आणि आनंदवाड्याच्या माध्यमातून लाखो कुष्ठरोग्यांनी त्यांनी बरं केलं. आणि त्यांच्या प्रयत्नातून आणि भारत सरकारच्या प्रयत्नातून कुष्ठरोग भारतामधून नाहीसा झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. ते बाबा आमटे देखील या आंदोलनामध्ये सामील झाले आणि मग आंदोलनाने मोठं रूप घेतलं आणि वेगवेगळ्या पद्धतीने या धरणाची उंची वाढवू नका म्हणून जे मोठं आंदोलन झालं त्याच्यामध्ये मेधा पाटकर आणि बाबा आमटे यांनी नेतृत्व केलं. मला आठवतं की त्या काळामध्ये बाबा आमटे म्हणजे त्यांच्या कमरेचा प्रॉब्लेम होता, मग त्यांचा मणक्याचा प्रॉब्लेम होता. बाबा आमट्यांना उभं राहता येत नव्हतं, काठी घेऊन त्यांना उभं राहता येतं. परंतु ज्यावेळेला तो मोर्चा म्हणजे सत्याग्रह झाला होता, नर्मदा आंदोलन झालं, त्यावेळेला मेधा पाटकरांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून जे मोठं आंदोलन झालं होतं, सत्याग्रह झाला होता, त्या आंदोलनामध्ये बाबा आमटे सामील झाले होते. आणि त्या वेळेला सर्व वर्तमानपत्रामध्ये, विशेष त्यावेळेला वर्तमानपत्र होती, आता सारखं त्यावेळेला एवढे समाज माध्यमे नव्हती, तर वर्तमानपत्रामध्ये बाबा आमटे झोपलेले आहेत आणि एका खाटेवर बाबा आमटे प्रचंड जनसुद्धामध्ये झोपलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये बाबा आमटे त्या सत्याग्रहामध्ये सामील झाले. त्यावेळेला या भारतामधील जे पर्यावरणवादी आहेत, जे हायवे लोक आहेत, ज्यांना थोडी तरी जाणीव आहे, अशा लोकांना हार केली लोकांनी की बाबा आमच्यासारखा एक ऋषितुल्य माणूस आणि इतकं त्यांना बसता येत नाही, उठता येत नाही आणि त्यांचा कमरेचा आणि त्याच्या पाठीचा त्रास आहे. आणि अशा अवस्थेत देखील बाबा आमटे या आंदोलनामध्ये सामील झाले. आणि मग जागतिक पातळीवर हा प्रश्न गेला आणि मग त्या ठिकाणी मेधा पाटकर यांच्याबरोबर मग स्थानिक विशेष म्हणजे या नर्मदा आंदोलनाचं नेतृत्व खऱ्या अर्थानं महिलांनी केलेलं आहे. आणि या नर्मदा आंदोलनाच्या निमित्ताने आदिवासी समाजातून महिला नेत्या तयार झाल्या आणि या महिलांनी त्याचं नेतृत्व केलं. त्यांची काही आपल्याला प्रमुख नावं सांगता येतील मेधा पाटकरांबरोबर: साधना दधीच, लता PM, परवीन जहांगीर, सुहास कोल्हेकर आणि आदिवासी नेत्या म्हणून डेडिली बाई यांनी तर खूप त्या ठिकाणी मोठे सत्याग्रह केले. डेडिली बाईंचं त्या ठिकाणी खूप नाव आहे आणि त्यांनी खूप सत्याग्रह केलेलं आहे. त्यांचं गाव, स्वतःचं गाव, डेडिली बाई यांचं स्वतःचं गाव, ज्यावेळेला पाणी खाली गेलं त्यावेळेला ते गावातले लोक घरदार सोडत नव्हते आणि ते पाण्यामध्ये डुबले होते. आणि शासनाने जबरदस्ती करून पोलिसाच्या माध्यमातून त्या गाववाल्यांना बाहेर काढलं. तेव्हा असं नेतृत्व पाण्यामध्ये, गळ्याभर पाण्यामध्ये या डेडली बाई आणि ते गावकरी थांबले होते. आणि ज्या वेळेला पाणी वाढत होतं त्या वेळेला पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून यांना बाहेर काढण्यात आलं. तर असं नेतृत्व केलं डेडली बाई यांनी केलं. दुसरे आहेत आपल्या कपिलाबाई तडवी आहेत, रुक्मिणी पाटीदार आहेत, गीता विसावे आहेत, भगवती पाटीदार आहेत. असे कितीतरी महिला की ज्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि त्यांना मार्गदर्शन मिळालं मेधा पाटकर यांनी. तेव्हा अनेक आंदोलन होते. ते आंदोलन त्यावेळेला खूप प्रसिद्ध झाले. म्हणजे जिवंत माणसांवर कफत मागायचं
आणि अशा पद्धतीने म्हणजे जीवन महिला असतील, जीवन पुरुष असतील यांच्यावर सफेद कफन टाकून त्यांचा मृत्यू दाखवायचा. कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की त्या भारताच्या विकासासाठी आमचं मरण आम्ही पाहतो आहोत. कारण पिढ्यानपिढ्या आम्ही या गावामध्ये राहतो, पिढ्यानपिढ्या आम्ही आमची धनसंपत्ती आहे, जंगल आहे, झाडं आहे, झुडपं आहेत, वनस्पती आहे, प्राणी आहेत, जनावर आहे, जीवजंतू आहे आणि या सर्व नाहीसं होणार आहे, या पाण्यामध्ये डुबणार आहे. आणि मग आमचं काय, आणि मग त्यांचं विस्थापितांचं काय, आणि मग सरकारने जरी त्यांना काही प्रमाणात मानधन दिलं त्याचा जमिनीचा मोबदला किंवा त्यांना नोकऱ्या अशा पद्धतीने पण त्या तुटपुंच्या होत्या. पण या आंदोलनामुळे काही प्रमाणात त्यांना जे मेधा पाटकरांनी आणि इथल्या स्थानिक लोकांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना काही प्रमाणात पैसे मिळाले असतील नाही असं नाही, आणि त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या पुनर्वसन झाले. परंतु ते जसं त्यांचा इतका प्रचंड मोठा त्याग आहे आणि पिढ्याने पिढ्या राहिलेले गाव त्यांनी सोडून दिले, तर त्या मनामुळे त्या गावकऱ्यांना सन्मान मिळाला नाही आणि त्यांची सत त्या लोकांच्यामध्ये अजूनही आहे. आणि म्हणून सामान्य माणसांनी अशा माणसांकडे सहानुभूतीने पाहिलं पाहिजे. सहानुभूतीपेक्षा अशी जेव्हा आंदोलन होतं त्यावेळेला आपल्या सरकारने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. खरं म्हणजे असं हे जे आंदोलन आहे ते अशा अनेक मोठी आंदोलन झाले, अनेक वर्ष आंदोलन चाललं होतं, पण सरकारने अट्टहासाने त्या धरणांची उंची वाढवत गेले आणि आता आंदोलन मेधा पाटकरांचं कन्वय झालेलं आहे. आणि या आंदोलनामध्ये अनेक वेळाला मेधा पाटकरांनी उपोषण धरलेले आहे, मेधा पाटकरांना अनेक वेळा जे झालेले आहे. मी आता जे नेत्यांचा उल्लेख केला होता, महिला नेत्यांचा उल्लेख केला होता, पुरुष महिला नेते पण सामील होते. अनेक चित्रपट म्हणजे आमिर खानसारखे मोठे चित्रपट अभिनय नेते किंवा अनेक लोक जे सहिष्णू लोक आहेत, जे मानवतावादी लोक आहेत, जे पर्यावरणवादी लोक आहेत, असे अनेक अमोल पालेकरसारखे, आमिर खानसारखे, नाना पाटेकर असे अनेक लोक त्या आंदोलनात सामील झाले होते, त्यांनी पाठिंबा दिला होता. आणि परंतु सरकारच्या माध्यमातून, दडपशाहीच्या माध्यमातून बाकी त्या पुलाची उंची सातत्याने वाढत गेली. आणि मग त्या ठिकाणी आता जे प्रकल्प नर्मदा निगम म्हणून जे आहे त्याच्या माध्यमातूून एक कंपनी स्थापन केलेली आहे. त्या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी वीज निर्मिती आणि अनेक जिल्ह्यांना म्हणजे महाराष्ट्रात म्हणजे गुजरातला लागून असणारे महाराष्ट्रातले जिल्हे आणि गुजरात म्हणजे त्या ठिकाणी ही नदी इकडे आपण म्हटलं मध्य प्रदेशमधून निघाली, अमरकंटकपासून मध्य प्रदेशमधून निघाली, तर ती विसर्जित झालेले भरूच या ठिकाणी, गुजरातमध्ये भरूच या ठिकाणी संभालची खाडी म्हणून जे प्रसिद्ध आहे त्या संभालच्या खाडीमध्ये ही नदी विसर्जित झालेली आहे. आणि हा जो डॅम झाला आहे तो गुजरातमध्ये झालेला आहे. तेव्हा अशा पद्धतीने जरी या ही जे स्थान आहे प्रत्यक्ष हा सरदार डॅम, हा सरदार जो सागर आहे तो आहे नवागम केवडिया या ठिकाणी, गुजरातमधील केवडिया जे गाव आहे त्या गावामध्ये या ठिकाणी हा डॅम आहे. तर अशा पद्धतीने या सरदार डॅम आहे किंवा नर्मदा आंदोलन म्हणून जग प्रसिद्ध झालं होतं एका काळामध्ये. तर ते नर्मदा आंदोलनाच्या आपल्याला या ठिकाणी मेधा पाटकर यांनी प्रचंड परिश्रम घेऊन आणि महिला नेत्या तयार केल्या, महिलांची जागृती केली. आणि त्या ठिकाणी आदिवासी विशेषतः तो परिसर होता, त्या तिथे खोल होतं, त्या परिसरामध्ये आदिवासीची संख्या मोठी आहे. तेव्हा अशा त्या मंडळींना एकत्रित करून त्यांना शिक्षण देऊन आणि नर्मदा आंदोलनाचं नुसतं महत्त्व ते नाही तर नर्मदा आंदोलनानं आदिवासींमध्ये नवचैतन्य निर्माण केलं आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी त्यांना मेधा पाटकरच्या नेतृत्वाखाली ते आदिवासी लोक तयार झाले. तेव्हा अनेक मोठ्या नेत्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तेव्हा अशा पद्धतीचे पर्यावरण वाचवण्यासाठी पर्यावरण आणि जे निसर्ग जरी विकास करण्यासाठी मोठ्या डॅमची गरज असली तरी परंतु त्याबरोबरच प्रचंड नुकसानही आहे की त्या ठिकाणी असणारा जो जीवजंतू आहे, त्या ठिकाणी असणारी वनस्पती आहे, त्या ठिकाणी असणारी झाडं झुडपं आहेत आणि कुठला निसर्ग आहे तो नाहीसा होतो आणि जंगल नाहीसा होता आणि गावाचे गाव विस्थापित होतात आणि आपलं गाव सोडून जाण्याचे वेदना त्या लोकांना भोगावं लागतात. या गोष्टीकडे देखील सरकारने पाहिलं पाहिजे, लोकांनी पाहिलं पाहिजे, जनतेने पाहिलं पाहिजे. आणि अशा प्रश्नाकडे आपण अशा लोकांच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे जेव्हा आंदोलन उभं राहतात त्यावेळेला आपण त्याचा सहभाग घेतला पाहिजे किंवा त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासोबत सातत्याने येत असतो. तेव्हा या माझ्या व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.